हा कोनो माझी कोंबलीच हो उभ्या गलीना खर्रा घोटत येत आहे मरते हे नायवाचे हे पाय आता खाते पा खाल्लं तुटली अरे भगवा अहो कोंबले अशी वागशील तर कोण लग्न करायला तुझ्या सोबत चांगला सलवार सूट घेऊन दिला तो वापस केला तो बरमोडाना टी शर्ट घेऊन आली आणि त्याच्यावर माझी जवानपणीची शर्ट घालते आणि बटनाही नाही लावे चालली अशी हत्याचे कान हलवत तू ये घरी ये नाही तुझ्यावर आज दणके दिवाळी दिलो तर मी हो आज माझा डोकाच खराब आहे ये कोंबले ये इथंच लपून राहतो या कोणता गेम आला बे अबे यार क्या जाण्यानं गेला आता एकच गेम लावतो चौक्यावर झिरो आणि धोद्यात जाऊन शिरो झोपून तरी जातो यार बाबा का हो कशी बसली तू का देतो तोंडातला खरा तो कोटी खाल्लो का बापू खरा नाही खालीस का इथून पाहत होतो एवढा मोठा खरा खाल्लीस तो कोटी खाल्लो खरा पाय बरं सगळा खरा घिटकलं तर पत्ता नाही लागू दिला माझ्या पोरी असे सुपाऱ्या पोटामध्ये गिटकशील तर संडासात सुपारीचा झाड नाही वापल का कोटी खाल्लो का बापू खरा नाही खाल्लो तरी कायच्या बाई बोलते हा मस्त आहे ना चांगली सकाळी उठते गरम गरम उपसून खाते ना दिवसभर हिंडावले जाते हो का हो आता जीवनभर तुझ्याच घरी राहणार गरम गरम उपसून खावाले आणि दिवसभर हिंडाले नाही गा बापू नाही एवढ्या मोठ्या पोरीचा बाप झालास पण देवा घेवाच्या पोरीले कसा बोलावा का बोलावा हे अक्कल नसे आता देवा घेवाच्या पोरीनं बापासोबत कसा बोलावा हे अक्कल नाही आली तुला 3 वर्ष झाला तुझ्या लग्न जोडून पाहत होतं लग्न नाही जोडून राहिला गावातल्या प्रत्येक मुलाला विचारून झाला बापू लग्न करशील का रे माझ्या कोंबली सोबत तर नाही रे बाबा तुझी पोरगी मोठ्याने शिंगा हलवते म्हणते अगं कोणा पायी तुझ्या पायी माझं लग्न नाही जोडे बापू कारण जेती गेला तेथे 4 चौकात माझ्या नावाचा असा डपरस वाजवत राहत मग कोण लग्न करेल माझ्या बरं तुझ्या बाई कोणा पानठेल्यावर बसावची उजागरी नाही राहिली मला त्या पानठेल्यावर जातो त्या पानठेल्यावर माझ्या नावाची उधारी करून ठेवलीस कोंबले गावातले लोक तुझ्याबद्दल का म्हणतात माहित आहे कोण होत का का म्हणतात तुझ्या पोरीला आमंत्रण राव का नको राव पहिल्याच पंक्तीला येऊन जेवायला बसते म्हणते तो एखाद्या टिलिंग वाजवताना पाणी पोचड दूध विकते तो तरी सांगत होता संपत भाऊ तुझ्या पोरीला घरी जेवायला देतेस का नाही का म्हणते जेवायला बसली का 2-2 पंक्ती होतील तरी नाही उठे म्हणतात मग तुला माहित आहे ना बापू मला ते आलू वांग्याची भाजी दह्याची कढी किती आवडते तर घरी खाणावं लोकांच्या घरी खायला जातेस आणि त्या बोडी झोकावची काय गरज होती सरपंची मिरी म्हणत होती ज्या बोडीत म्हणते साऱ्या गावाचं सडला पाणी जाते तर तुझी पोरगी मच्छ्या झोका बोटरे झोका म्हणत होती ते मिरीनं फिरी का सांगते का एवढी नावाची सरपंचीन झाली तर नवऱ्याला सोडलं बापू पण खरं नाही सोडलं आणि तो एखाद्या घरचे घरही लोक जेवायला जातात असे डब्बे भरभर घरी आणतात तरी एवढसा मास नाही फुटे तुले माझं नाव सांगते तू ऐकत राह ना त्या खऱ्याचं नाही सांगितलं ना सांगतो ना बापू तो सांगतो ना येऊ दे ना त्या व्यसनमुक्तीच्या अधिकाऱ्याला कोटी कोटी इगलच्या डब्याने कोटी कोटी मजाचे डब्बे लपवले आहेत ना सप्पा माहित आहेत सप्पा माहित आहेत ना हिच्याच मागे अंधार ना लोकांना सांगते दंडार अरे परमेश्वर हा कशाला मला खाली ठेवलास का मला उचल नाही तर हिला तरी उचल तू कहाले मरशील तू साजरं 200 वर्ष जगणं मिस कोट तरी जाऊन बरं वाईट करतो आपला हे मरते ना 8 दिवस झाला जहराची शिशी उशाला नेऊन ठेवतो तर ढकलून ठेवते नाही मरते हे भदो सांगते मला म्हणजे बापू तू माझ्या जीवावर उठलायस हो त्रासा तुझ्या बाईच्या कोटी जाऊन जीव दे का बोललास बापू तर काय इंग्लिश मध्ये सांगू तिला जाणार कोटी जाऊन मरणं ढेबऱ्या नाकाचे कोठी गेली माझी पाय राहिली होती तर अशी बोलली होती का बापू तर सुटल माझा घेऊन जा रे घेऊन जा देवा वाले घेऊन जा रे घेऊन जा रडून राहिलीस का मारबत खेतून राहिलीस तोच नाही समजे माले का पोरगी आणि भैशा लड्डू जन्माला आला माझ्या पोटी हा असा
अर्धा झाला राहिली त्याचं डोळ्याला आसू नाही येऊन राहिला. मेली ते तू मेलीस. तुम्ही काय उगीच काय बोलता? तिचं वय झालं खेळण्याचं कुदण्याचं आणि तसंही जेव्हा तिच्या अंगावर जबाबदारी येते तेव्हा कळेल ना तिला. तुमची भाषा आहे ना घर सांभाळायला. तेच म्हणतो तू भाची असून या घरासाठी पायाच्या टाचा झिजवतेस आणि स्वतःची मुलगी असून एकतरी काम करते का? साधा घगरावर पाणी आणते का? जाऊ द्या कोमल, तू जाऊ दे. यांचं बोलण्याचं मनावर घेऊ नकोस. मी नाही ताई, तू माझ्यावर जीव लावतेस ना म्हणून तुझ्या घरामध्ये आहे. नाही तर केव्हाचेच कोणतर जाऊन जीव दिलो असतो. कोण थांबवलं तुला? कोण थांबवलं तुला? या पाटलाच्या विहिरीत जातं भरपूर पाणी आहे. नाही तर कोरड्या विहिरीमध्ये उडी घेशील ना, हात पाय मोडून बसशील. रागाच्या भरत गेली काहीतरी आपल्या जीवाचं बरं वाईट करेल. मामा जा लवकर तिच्या मागे जा. हो आता बरं वाईट करायला गेली तर बरं वाईट नाही तर का कराल? मरू दे मेली तर. तू भाची आहेस माझ्या मुलीसारखी. म्हणजे नाही जाणार? मोठा टेन्शन आहे पोरीचा. नाही जाणार खरंच जाणार नाही. पहा बरं नाही जाणार. हो नक्की नाही जाणार. नक्की नाही जाणार. ठीक आहे मग मी पण नाही बोलणार तुमच्याशी. माझ्याशी? तिच्यासाठी? हो. थोडीशी नाही? नाही. मुडीची नाही? नाही. अजिबात नाही? नाही. हो म्हणजे आणू म्हणते चांगला छोडपण प्रेमाने घेऊन म्हणजे खांद्यावर बसवलं ना. हो मरून गेली तर पोलीसवाले मले सुतवतील नाही. हो कोंबले मरू नको. पाटलाच्या विहिरीत भरपूर पाणी. खरंच त्यांच्या भांडणातही मायेचा ओलावा आहे. एकमेकांवर रुसणाऱ्या यांच्या काळजात असं निस्वार्थ प्रेम दडलाय आणि तेच प्रेम मला सुद्धा या घरात मिळालं. माझे आई वडील तर नाही आहेत पण माझ्या मामाने मला आईवडिलांची कधीच कमतरता भासू दिली नाही. त्या परमेश्वराच्या चरणी फक्त एकच प्रार्थना आहे की माझ्या या घरातील लोकांना सदैव हसत खेळत ठेव. मामा